2022 मध्ये ज्या ज्या संघ मालकांनी आपला संघ या स्पर्धेमध्ये उतरवलाय त्या संघ मालकांना 25% एंट्री फी मध्ये सूट देण्यात येणार आहे। अनेक असे उपक्रम या स्पर्धेच्या माध्यमातून राबवले जात आहेत। संपूर्ण महाराष्ट्राला एक धडा या स्पर्धेमधून नक्कीच भेटला जातोय, कारण संघ मालकास विजेत्या संघ मालकास इथे एक ब्रँडेड वॉशिंग मशीन देऊन त्या संघ मालकास आपण सन्मानित करणार आहोत। आणि आज आपण पाहतो या क्रिकेटच्या खेळाला एक तडका देण्यासाठी चीयर लीडर्स सुद्धा आलेले आहेत, त्यांचे सुद्धा मनपूर्वक स्वागत आणि आभार। आपण सामना पाहणार आहोत झारा 11 महाड विपक्ष राज 11। त्यांचं गाव तसं कोटेश्वरवाडी मावळ तालुक्यात ते नाव घेऊ ना। कोटेश्वरवाडी राज 11 आणि झारा 11 महाड। झारा 11 संघाचे संघ मालक सन्माननीय जाहिद भाई इथे आलेले आहेत। त्याचप्रमाणे राज 11 संघाचे संघ मालक सरोज भाई जुवेकर हे सुद्धा इथे आलेले आहेत। तर या दोन्ही संघ मालकांचे मी विशेष असे कौतुक करतोय आणि स्वागत करतोय। सामना सुरू होतोय आणि या सामन्याचं धावतं समालोचन पुन्हा एकदा मी यासीन मर्चंट आपल्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करतोय आपल्या राष्ट्रीय भाषेमधून। धन्यवाद। चलिए दोस्तों, मैच इज ऑन। नीलेश ढगे अपना निजी पहला ओवर लेके आए हैं। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज योगेश पेंडकर। पहली गेंद थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, बैकफुट पर जाकर उस गेंद को पुल कर दिया डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर। गेंद 6 रनों के लिए। हर मैच में तकरीबन हमने देखा कि पहली गेंद के ऊपर छक्के से शुरुआत की है या तो चौके से शुरुआत की है। बैटिंग पैराडाइज ये विकेट बल्लेबाजों के लिए नंदनवन कहा जाता है, मगर इस विकेट के ऊपर लो स्कोरिंग मैच भी हमें देखने को मिले हैं। योगेश पेंडकर इसी के लिए तो जाने जाते हैं पूरे विश्व में, पूरे महाराष्ट्र में, पूरे भारत में, हर एक राज्य में वो खेल चुके हैं। हर एक स्टेट में खेलने का अनुभव उनके पास है। वही योगेश पेंडकर स्ट्राइक इन पर फिर से एक बार खेलने के लिए तैयार। 30 गज का दायरा यहां पे मौजूद रहेगा। 4 ओवर का यह मुकाबला है। जी हां, फिर से एक बार थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, मगर आउटसाइड दी ऑफ स्टंप थी। इनसाइड आउट करने का प्रयास था। पहले ही प्रेडिक्ट कर लिया था कि गेंद यहीं पे आने वाली है। कवर के ऊपर से उस गेंद को उड़ाया और जब तक डीप कवर में गेंद को फील्ड करते तब तक दोनों भी बल्लेबाजों ने 2 रन आसानी के साथ मुकम्मल कर लिए और इन 2 रनों के साथ रनों की संख्या को पहुंचा दिया है 8 रन। पहला ओवर प्रगति पर बिना कोई नुकसान, बिना कोई विकेट खोए पहले बल्लेबाजी करते हुए झारा 11 महाड। रायगढ़ जिले में मुरुड तहसील में हम हैं एक बहुत ही खूबसूरत गांव काशीद में एक बहुत ही शानदार टूर्नामेंट का यहां पे आयोजन डीसीबी ग्रुप की जानिब से, और इस प्रतियोगिता का ये तीसरा दिन। जी हां, इसमें दबा उल्टे हाथ से स्विच हिट जिसे कहा जाता है क्रिकेट के परिभाषा में। गेंद हम देख सकते हैं डीप बैकवर्ड पॉइंट सीमा रेखा के बाहर। अरे अभी तो पार्टी शुरू हुई है।
इन सभी को और सभी खिलाड़ियों को। जी हाँ, 4 रनों का इशारा आता हुआ अंपायर जी का। इसी बीच इस चौके की सहायता से रनों की संख्या जा पहुंची है 12 पर। मात्र 3 गेंदों में ही 12 रन जुटा लिए हैं। नीलेश ढगे के ऊपर आक्रमण की धार को तेज कर दिया है पहले ओवर में, क्योंकि जानते हैं कि पावर प्ले का ओवर है और एक ही ओवर यहाँ पे पावर प्ले का मिलने वाला है और उसका पूरा फ़ायदा उठाया जाए, इसी मानसिकता के साथ यहाँ पे बल्लेबाजी हो रही है, इसी सोच के साथ। और सोच बहुत ही पॉजिटिव यहाँ पे नज़र आती हुई। जी हाँ, इस मरतबा आउटसाइड ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद को ज़बरदस्ती ऑफ स्टंप पर सफल होकर खेलने की कोशिश की, मगर गेंद ने बल्ले का ऊपरी हिस्सा लिया और गेंद शॉर्ट फाइनल की दिशा में आसानी के साथ कैच में तब्दील होती हुई। और इसी के साथ योगेश पेनकर बैक टू द पैवेलियन। और देखिए, ये पूरे महाराष्ट्र में या मैं कहूँगा पूरे भारत में ये सबसे एक अनोखी बात चंद्रकांत शेट्टी सर मैं बताना चाहूँगा, जो गेंदबाजी करने वाली टीम है और जो एक गांव के 9 खिलाड़ी है वो एक ही घर के हैं, सभी चचेरे भाई है। वाह, ये तो एक अनोखी बात, बहुत ही बड़ी बात हम पहली बार हमारे नज़र के सामने आती हुई। सभी के सभी दाभाड़े सरनेम से बिलोंग करने वाले और दाभाड़े गांव से बिलोंग करने वाले। जी हाँ, ये तो कमाल हो गया, क्योंकि नीलेश ढगे हालांकि एज आइकॉन के रूप में यहाँ पे खेल रहे हैं। पहली 3 गेंदों में बड़े स्ट्रोक ज़रूर नज़र आए, मगर यहाँ पे उसी बल्लेबाज को चलता किया। इस बीच जोरदार अपील कॉट बिहाइंड द विकेट का। दोनों भी अंपायर अब आपस में डिस्कस करते हुए नजर आएंगे कि एक्चुअली वहां पे क्या हुआ था, क्या गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया था, क्या ये बिंदी गेंद है या क्या ये वाइड गेंद है, क्या ये यहाँ पे आउट करार दिया जाएगा। निर्णय का हम इंतज़ार करेंगे, मगर नीलेश ढगे ने यहाँ पे कमबैक किया है बहुत ही बढ़िया तरीके से। लगातार 2 गेंदों में बल्लेबाजों को बीट किया है, योगेश पेनकर जैसे बल्लेबाज को चलता किया है। और अब यहाँ पे अंपायर जी का निर्णय नॉट आउट करार दिया है अंपायर जी ने, यानी यहाँ पे बिंदी गेंद। 5 गेंदें अब तक डाली जा चुकी है, 5 गेंदों में 12 रन स्कोर कार्ड पर। पहली 3 गेंदों में 12 रन आने के बाद चौथी गेंद के ऊपर योगेश पेनकर जैसे बल्लेबाज को चलता किया था। उसके बाद यहाँ पे पहली गेंद पर सूरज करकरे को आश्चर्यचकित किया था, विश्वजीत ठाकुर को यहाँ पे आश्चर्यचकित किया था। बाल बच गए थे, गेंद ने अगर बल्ले का बाहरी सिरा लिया होता तो बिहाइंड विकेट, विकेट कीपर के हाथों में ये गेंद चली गई थी, मगर बिंदी गेंद। शानदार कमबैक, इसे कहते हैं वापसी, इसे कहते हैं आत्मविश्वास, इसे कहते हैं उम्मीद पर टिके रहना। बिल्कुल अपने आत्मविश्वास को नहीं खोया नीलेश ढगे ने। अब इस ओवर की अंतिम गेंद राइट आर्म राउंड द विकेट, फिर से एक बार विश्वजीत ठाकुर के लिए। जी हाँ, खड़े खड़े उस मर्तबा खेल दिया स्क्वायर लेग के दिशा में, 1 बाउंस वहां के फील्डर को चगाती हुई गेंद 4 रनों के लिए। ओवर की समाप्ति हो चुकी है, 16 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 1 विकेट के नुकसान पर। पहले बल्लेबाजी करते हुए ज़ारा 11 महाड़, हालांकि टॉस जीता था राज 11 कोटेश्वर वाड़ी मावल ने, और सबसे पहले फील्डिंग करने का यहाँ पे जो निर्णय लिया था वो कुछ हद तक यहाँ पे सही साबित किया है गेंदबाज नीलेश ढगे ने, क्योंकि योगेश पेनकर जैसे एक महत्वपूर्ण बल्लेबाज को उन्होंने पहले ही ओवर में चलता किया है।
अब सभी की निगाहें और सभी की उम्मीदें इन दो बल्लेबाजों के ऊपर होगी, सूरज करकरे और विश्वजीत ठाकुर। सूरज करकरे इस साल तूफानी फॉर्म में है, बहुत ही शानदार बल्लेबाजी उन्होंने हर मैदान पर हर एक तहसील में की है। योगेश पेंडकर के साथ बखूबी उन्होंने साथ दिया है और अपने टीम के लिए एक लाजवाब योगदान दिया है। वही सूरज करकरे अब पहली मर्तबा स्ट्राइक गेंद पर। विश्वजीत ठाकुर के बल्ले से एक चौका हमें देखने को मिला। 2 गेंदों का सामना किया है विश्वजीत ठाकुर, खेल रहे हैं 4 रन बनाकर, जबकि सूरज करकरे ने अब तक अपना खाता नहीं खोला। योगेश पेंडकर ने 4 गेंदों में 12 रन अपने टीम के लिए जोड़े और आउट होने के बाद अब यहाँ पे इन 2 बल्लेबाजों के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी। 30 गज का दायरा यहाँ से हट चुकने के बाद हम देखिए डीप बैकवर्ड स्क्वायर लेग, डीप मिड विकेट, लॉन्ग ऑन और एक लॉन्ग ऑफ में फील्डर। जी हाँ, ओवर पिच गेंद फलक में और जान हलक में। जी हाँ, सूरज करकरे को भी यहाँ पे चलता किया है। कमाल की गेंदबाजी। दाभाडे को पहले ही गेंद के ऊपर एक सफलता प्राप्त हुई है। 16 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं पहले ओवर में, मगर एक बड़ी मछली जाल में फांसी है मनोज दाभाडे ने सूरज करकरे के रूप में। सूरज करकरे ने इस मैदान पर इस प्रतियोगिता में काफ़ी निराश किया, क्योंकि हर मैदान पर उन्होंने बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की थी। इस बीच सूरज करकरे आउट होने के बाद नए बल्लेबाज हम देख सकते हैं कि स्टार खिलाड़ी पुणे से बिलोंग करने वाला, एज आइकॉन के रूप में खेलने वाला, बहुत ही शांत और बहुत ही संयमी और बहुत ही मितभाषी, अर्थात नाम है राजेश सोरटे। राजेश सोरटे के क्या कहने, गेंदबाजी हो या बल्लेबाजी हो, पूरी तरीके से अपना जीवन क्रिकेट को उन्होंने दान में दिया है। इस तरह से क्रिकेट को हो कमाल का यॉर्कर था, उल्टे हाथ से खेलने की कोशिश थी, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं, बाल बच गए, ऑफ स्टंप के बाहर खड़े थे, वरना यहां पे पग बदा के रूप में आउट होने का खतरा साफ मंडरा रहा था। शानदार गेंदबाजी, मनोज दाभाडे की जितनी तारीफ करें उतनी कम। काबिल तारीफ गेंदबाजी का नजराना पेश करते हुए क्या कमबैक किया है, क्या वापसी कहते की है, इसे कहते हैं शानदार कमबैक। मनोज दाभाडे फिर से एक बार राइट आर्म राउंड विकेट। जी हां, हवा में गेंद और इसी के साथ ये कैच ड्रॉप। ओहो, विश्वजीत ठाकुर जैसे बल्लेबाज को यहां पे जीवन दान दिया है। भारत बनाम पाकिस्तान जो एक अंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेट का जो मैच हुआ था, उस मैच में मैन ऑफ द मैच के खिताब से जिन्हें नवाजा गया था, ऐसे अंतरराष्ट्रीय स्तर के खिलाड़ी को जीवन दान, वाह, ये होता है दोस्तों। अक्सर कहा जाता है किस्मत अक्सर बहादुरों का साथ देती है। बहादुर बल्लेबाज है और ऊपर वाला भी उनके साथ में दिखाई देता हुआ। ये लीजिए, जीवन दान दिया और जख्मों के ऊपर नमक छिड़कते हुए विश्वजीत ठाकुर के बल्ले से आता हुआ ये करारा छक्का। इस छक्के के सहायता से रनों की संख्या 22 रन, 22 रन ऑन स्कोर कार्ड। 4 गेंदें हो चुकी है, पहली 3 गेंदें बिंदी, 1 विकेट झटकाया था मनोज दाभाडे ने, मगर इस मर्तबा थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद करने की गलती, और गलती को माफी बिल्कुल नहीं मिलती है क्रिकेट के मैदान पर। अगली गेंद फिर से एक बार मनोज। जी हाँ, शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, उसे रिवर्स बनाकर खेलने की कोशिश की थी, रिवर्स अटेम्प्ट किया था, मगर बाय के रूप में फिर से एक बार तकदीर का साथ यहां पे मिला। गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन।
और इस चौके के साथ रनों की संख्या में उछाल प्राप्त होता हुआ 26 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। दूसरे ओवर की एक अंतिम गेंद शेष अभी भी बची हुई। इस ओवर में काफ़ी प्रभावित किया है मनोज दाभाडे ने। हालांकि ये 4 रन बाय के रूप में थे, एकमात्र छक्का में इस ओवर में देखने को मिला। जी हाँ, फिर से एक बार जिसे जीवन दान दिया था वो खतरनाक यहाँ पे साबित होता हुआ विश्वजीत ठाकुर के बल्ले से, और एक लंबा हिट छक्का। देखते देखते 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में 16 रन खर्च किए थे नीलेश ढगे ने और एक सफलता अर्जित की थी। दूसरे ओवर में मनोज दाभाडे आए। मनोज दाभाडे ने भी 16 रन खर्च किए और एक सफलता अपने नाम की है। नीलेश ढगे ने पहले 3 गेंदों में तकरीबन 12 रन खर्च किए थे और मनोज दाभाडे ने अंतिम 3 गेंदों में 16 रन खर्च किए हैं। पहली 3 गेंदें बिंदी करते हुए बहुत ही शानदार यहाँ पे आगाज़ किया था, वापसी की थी, मगर अंतिम 3 गेंदों पर 2 छक्के और एक बाई के रूप में चौका में देखने को मिला। कुल मिला के बल्लेबाजी करने वाली टीम ज़ारा 11 महाड़ एक अच्छे पोजीशन में नज़र आ रही है। योगेश पेंडकर आउट होने के बाद ऐसा लग रहा था कि यहाँ पे रनों को तरसना पड़ेगा, मगर दोनों भी बल्लेबाजों ने एक जो जीवन दान मिला था उस जीवन दान का फ़ायदा उठाया विश्वजीत ठाकुर ने, और करारे 2 छक्के और एक चौके के सहायता से अपने पारी को यहाँ पे आगे बढ़ाते हुए दिखाई दे रहे हैं। इस बीच नए गेंदबाज अभी दाभाडे अपना निजी पहला और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके आए। एक लंबा रनअप हमें नज़र आता हुआ, वो हमसे दूर जाते हुए। जी हाँ, अच्छी गेंद थी, अब मगर उतना ही कलात्मक ढंग के साथ उस गेंद को ढीले हाथों के साथ ढकेला था शॉर्ट पॉइंट की दिशा में। गेंद जब तक फील्ड होती तब तक दोनों भी बल्लेबाजों के पास खासा वक्त था 1 रन लेने का। दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले और 1 रन के साथ रनों की संख्या को पहुंचा दिया है 33 रन। अनुभव बहुत ही महत्वपूर्ण होता है हर मैदान पर, हर खेल में, हर प्रतियोगिता में। देखिए, ये दोनों भी बल्लेबाजों के पास अनुभव की कोई कमी नहीं है, एक्सपीरियंस से लबालब भरे हुए हैं। अनेक बड़ी बड़ी टूर्नामेंट में शिरकत कर चुके हैं और अपने नाम को रोशन किया है। जी हाँ, ये देखिए फिर से एक बार फुल टॉस बनाकर उसे रिवर्स अटेम्प्ट किया। गेंद फिर से एक बार डीप बैकवर्ड पॉइंट सीमा रेखा के बाहर, 4 रनों के लिए। इस चौके के सहायता से रनों की संख्या फिर से एक बार छलांग लगाकर जा पहुंची है 37 रन। 37 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 37 गेंदों में आईपीएल में यूसुफ पठान ने सेंचुरी लगाने का कारनामा अंजाम दिया था। जी हाँ, उल्टे हाथ से खेलने का प्रयास था फिर से एक बार विश्वजीत ठाकुर का, मगर इस मर्तबा गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं, मिस टाइम कर गए और इसी वजह से विकेट कीपर के हाथों में यह गेंद नजर आती हुई। अभी दाभाडे की भी मैं सराहना करना चाहूँगा। पहले 3 गेंदों में मात्र 5 रन अब तक खर्च किए हैं, यानी इस ओवर में ज़रूर रनों की तलाश में होंगे बल्लेबाजी करने वाली टीम। जी हाँ, अच्छी गेंद थी, उसे फ्लिक किया था, अपने रिस्ट को रोल किया था, कलाई के इस्तेमाल से उस गेंद को मोड़ दिया था स्क्वायर लेग के दिशा में। डीप स्क्वायर लेग में इस मरतबा बहुत ही बढ़िया फील्डिंग और इसी वजह से बल्लेबाजों को अपने कदमों के ऊपर रोक लगाने पर मजबूर कर दिया और 1 ही रन पर यहाँ पे संतुष्ट होना पड़ा। इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 38 रन, 38 रन ऑन स्कोर कार्ड। तीसरा ओवर प्रगति पर अभी दाभाडे ने काफ़ी प्रभावित किया है इस ओवर में।
जी हाँ, इस मरतबा जड़ में डाल दिया था, काफी हद तक सफल रहे। राजेश सोरटे के पास कोई जवाब नहीं था। राजेश सोरटे ने अपना बल्ला तो चलाया और दूसरा रन लेने की नाकाम कोशिश, और इसी के साथ राजेश सोरटे रनआउट के रूप में मैदान से बाहर। $39 रन्स ऑन द स्कोर कार्ड, 39 रन हो चुके हैं। अभी दाभाडे ने सही मायनों में इस ओवर में काफ़ी प्रभावित किया है, किफ़ायती गेंदबाजी की है, कंजूस गेंदबाजी की है, सटीक निशाने पे गेंदे और ठिकाने पे यहाँ पे गेंद गिरी है। सही लंबाई और सही दिशा का अगर इस्तेमाल करोगे तो क्या हो सकता है, इसका उत्तम उदाहरण और वस्तुपाठ यहाँ पे अभी दाभाडे ने हमारे सामने पेश किया है। एकमात्र चौका इन 5 गेंदों में, कुल मिला के इस ओवर में 7 रन खर्च किए हैं। रनआउट के रूप में एक बड़ा झटका भी दिया है। राजेश सोरटे आउट होने के बाद अब नए बल्लेबाज राहुल सावंत, लोकल बॉय है मगर बड़े स्ट्रोक खेलना जानते हैं और उसके साथ उनके पास एक्सपीरियंस की कोई कमी नहीं है। राहुल सावंत ने भी बड़े बड़े टूर्नामेंट में शिरकत करते हुए अपने टीम के लिए एक अच्छा योगदान दिया है, अपनी पहचान बनाई है, अपने गांव का नाम रोशन किया है। वही राहुल सावंत स्ट्राइक एंड पर। जी हाँ, राहुल ने पहली ही गेंद के ऊपर उड़ाया मगर गेंद हवा में और आसानी के साथ मिड विकेट के दिशा में पकड़े गए और बैक टू बैक राहुल सावंत भी मैदान से बाहर। दाभाडे के रूप में आता हुआ, अभी दाभाडे भी जितनी तारीफ करे उतनी कम होगी, क्योंकि मात्र 7 रन इस ओवर में उन्होंने खर्च किए और एक सफलता अर्जित की है। कुल मिला के 2 विकेट इस ओवर में जा चुके हैं रनआउट के रूप में। एक कुल मिला के 39 रन, 39 रन ऑन स्कोर कार्ड, यानी 13 रन के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं। इसी औसत से अगर रन बनेंगे तो निर्धारित 4 ओवर के मुकाबले में 52 रन हमें स्कोर कार्ड पर नजर आएंगे। मगर क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज कहा जाता है। क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है जिसमें हर प्रेडिक्शन फेल है। कब क्या होगा, कैसे होगा, कौन करेगा, इसके बारे में बताना संभव के करीब माना जाता है। और इसी वजह से अंतिम गेंद के ऊपर क्या यहाँ पे 5, 6 या 7 रन आएंगे या 15, 20 या 22 रन आएंगे, ये यहाँ पे इस वक्त बताना बहुत ही मुश्किल, तकरीबन नामुमकिन मैं कहूँगा। मगर उम्मीद पर दुनिया कायम है। आशीष दाभाडे के ऊपर यहाँ पे भरोसा किया है और उनके हाथों में गेंद सौंपी है उनके कैप्टन ने। क्या आशीष उनकी भरोसे के ऊपर यहाँ पे साबित होंगे? क्या स्ट्राइक एंड पर जो बल्लेबाज है विश्वजीत ठाकुर, एक अंतर्राष्ट्रीय स्तर का यह खिलाड़ी, क्या यहाँ पे गेंदबाजों के परखच्चे उड़ाएंगे? क्योंकि अंतिम ओवर है, अंतिम 6 गेंदें हैं। अब यहाँ पे फिर फ्री ऑफ लाइसेंस होगा बड़े स्ट्रोक खेलने का। किसी भी तरह से बड़े स्ट्रोक यहाँ पे आने होंगे, लगाने होंगे। डू और डाई स्थिति है, क्योंकि हम देख सकते हैं राज 11 कोटेश्वरी मावल, ये टीम भी बहुत ही बढ़िया टीम है, जानी मानी टीम है और इसी वजह से उनके सामने एक बड़ा टारगेट यहाँ पे सेट करना है। एक अच्छा लक्ष्य अगर सेट करेंगे तो ही यहाँ पे काम बन सकता है। इस बड़ी प्रतियोगिता में अगर अपने नाम का परचम लहराना है तो अंतिम 6 गेंदें आपके पास है। क्या गेंदबाज यहाँ पे हावी होंगे, क्या बल्लेबाज यहाँ पे हावी होंगे? जी हाँ, ये देखिए पहली ही गेंद फुल टॉस बनाकर फिर से एक बार रिवर्स अटेम्प्ट किया, गेंद डी पॉइंट सीमा रेखा के बाहर।
40 रन हो चुके हैं, यानी कुछ हद तक अच्छा स्कोर मैं जरूर कहूंगा, क्योंकि अब यहाँ पे 5 गेंदें अभी भी शेष बची हुई है। 5 गेंदों में और यहाँ पे 15-20 रन अगर जोड़ते हैं तो एक सम्मानपूर्वक स्कोर जरूर यहाँ पे मैं कह सकता हूँ, क्योंकि ये बैटिंग पैराडाइज विकेट है। यहाँ पे 107 रन भी 5 ओवर में हमें देखने को मिले हैं, 93 भी रन हमें देखने को मिले हैं। अगली गेंद फिर से एक बार, जी हाँ अच्छी गेंद थी, गोल्डन स्पॉट पर टप्पा खाने के बाद अचानक उछलती हुई गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और गेंद शॉट डीप फाइन लेग सीमा रेखा के बाहर, सीमा रेखा को लांघती हुई 4 रनों के लिए। तो नाचो आओ मेरे साथ नाचो और इस चौके के सहायता से रनों की संख्या में इजाफा, 47 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 4 गेंदें अभी भी बाकी है, बैक टू बैक 2 चौके। ये लीजिए, जीवन दान दिया था और तीसरी गेंद के ऊपर और एक लंबा हिट, 6 रन। तीस रन बनाकर नॉट आउट खेल रहे हैं विश्वजीत ठाकुर उर्फ मोटिया। ये लीजिए, ओवर पिच गेंद, खड़े खड़े उसे खेल दिया, स्टैंड एंड डिलीवर। गेंद थी स्लॉट में, उसे पहुंचा दिया पार्किंग लॉट में। बोलेगा या बोलेगा साला, बोलेगा या बोलेगा साला, कोई मुखड़ा पे तैयार, कोई मरने को। फिर से एक बार रिवर्स अटेम्प्ट करने की कोशिश की, मगर इस मर्तबा गोल्डन स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद नीची रही। गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं थी, कोई ताल्लुक नहीं था, इस वजह से ये बिंदी गेंद आती हुई। पहली 2 गेंदों के ऊपर 2 चौके, दूसरी की 2 गेंदों के ऊपर 2 छक्के, उसके बाद यहाँ पे बिंदी गेंद, राहत की सांस जरूर यहाँ पे ली होगी, मगर ज्यादा देर तक राहत की सांस लेने नहीं देंगे। मगर इस मर्तबा बहुत ही बढ़िया फील्डिंग का मुजाहिरा और इसी के साथ मात्र 1 ही रन विश्वजीत को मिलेगा। 4 ओवर की समाप्ति हो चुकी है, पहले सत्र का खेल खत्म हो चुका है। रनों की संख्या 60 रन स्कोर कार्ड पर, जीतने के लिए 61 रनों की जरूरत, यानी 24 गेंदें और जीत मुकम्मल करने के लिए राज 11 कोटेश्वरी वाड़ी मावल को चाहिए 61 रन। 16 गेंदों में 42 रनों की एक नॉट आउट पारी खेली है विश्वजीत ठाकुर ने। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की है, एक जीवन दान मिला था, उस जीवन दान का किस तरह से फ़ायदा उठाया जाता है। ज़िंदगी का मैदान हो या क्रिकेट का मैदान, जैसे ही मौका मिलता है उस मौके को ताड़ते हुए मौके का फ़ायदा उठाना होता है, और यही सीख मिलती है क्रिकेट के मैदान पर। खेळ असा हा चुरशीचा, मर्द रांगड्या मातीचा, डीसीबी ग्रुपच्या मावळ्यांचा, भव्य काशीद चषकाचा। डीसीबी ग्रुप काशीद आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम म्हणजेच काशीद चषक 2022 आलेल्या तमाम संघांचे, संघ मालकांचे, खेळाडूंचे, देणगीदार मान्यवरांचे आणि क्रिकेटमध्ये जाण आणणाऱ्या तमाम क्रीडा रसिकांचे मनापासून हार्दिक स्वागत, दमदार स्वागत। श्लोक 11 आणि शिरसाट स्पोर्ट्स या दोन्हीही संघांच्या संघ नायकांना माझी विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी व्यासपीठाकडे लवकरात लवकर यावं। डीसीबी ग्रुप आयोजित काशी चषक 2022 मध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, सर्व संघांचं आणि सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत। ही स्पर्धा सन्माननीय भरत शेठ बेलोसे, त्याचप्रमाणे संतोषजी राणे, परवेश बेलोसे, प्रतीक बेलोसे, संजीत खोपकर, प्रतीश कासार, विनोद घोसाळकर,
प्रदीप मुकादम, अक्षय महाडिक आणि मंगेश कांबळे यांनी जबरदस्त मेहनत केली आणि आपण पाहतोय या मोठ्या भव्य दिव्य टुर्नामेंटचं येथे आयोजन केलेलं आहे. मंगेशजी कांबळे यांचं मी विशेष कौतुक करेन, कारण जेवणाची व्यवस्था असेल, चहाची व्यवस्था असेल, पाण्याची व्यवस्था असेल, त्याचप्रमाणे मैदानाचे सुशोभीकरण असेल, मैदानाची साफसफाई असेल किंवा विकेट येथे बनवणं असेल, या सर्व आघाड्यांवरती त्यांनी काम केलं आणि म्हणूनच मंगेश कांबळे यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे मयूरजी ठाणगे यांनी आम्हाला इथे ट्रॉफी त्याचप्रमाणे सर्व चषक देऊन उपकृत केलेलं आहे, त्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. तर मयूरजी ठाणगे यांचे विशेष असे आभार. आणि सलग 3 दिवस जनरेटरला लागणारं डिझेल आम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे ते सन्माननीय सत्यविजय बेलोसे या सरांनी. तर सत्यविजय बेलोसे यांचेसुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे सन्माननीय प्रदीपजी मुकादम आणि सचिनभाई झुगे यांनी संपूर्ण टी शर्ट आम्हाला इथे प्रोव्हाइड केलेले आहेत त्यांच्या माध्यमातून, आणि म्हणूनच त्यांचेसुद्धा अगदी हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक आभार. वायफाय आणि त्याचप्रमाणे TK केबल यांचे मालक अवधूत जाधव यांनीसुद्धा आम्हाला इथे खूप सहकार्य केलेलं आहे, त्यांचेसुद्धा हार्दिक हार्दिक आभार. त्याचप्रमाणे सुमित कासार यांच्यातर्फे 7,000 रुपयाची देणगी आलेली आहे. हेमंत साळके यांच्यातर्फे 5,000, रमेश कासार यांच्यातर्फे 5,000, आत्माराम बेलोसे यांच्यातर्फे 5,000, नंदकुमार काते यांच्यातर्फे 5,000, सरोज दिवेकर यांच्यातर्फे 1,000 आणि नितेश मरावडे यांच्यातर्फे 1,000. त्याचप्रमाणे आतिश कमाने मॅन फ्रॉम बोर्ली तालुका मुरुड, ज्यांचा बोर्लीमध्ये एक नाक्यावरती हॉटेल आहे, ते आतिश कमाने बैलगाडी शर्यतीचे अर्थात शौकीन आणि त्याच वेळेस क्रिकेटचे सुद्धा शौकीन यांच्या माध्यमातून 1,001 रुपयाची देणगी आलेली आहे. आणि समालोचकांना सुद्धा त्यांच्यातर्फे 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर आतिशजी कमाने आपलेसुद्धा मनपूर्वक आभार. आपण पुन्हा एकदा वळूया नवीन सत्रासाठी, या पुढील सत्रासाठी प्रितेश पाटील यांच्याकडे. धन्यवाद. खेळ असा हा चुरशीचा मर्द रांगड्या मातीचा DCB ग्रुपच्या मावळ्यांचा भव्य काशीद चषकाचा. DCB ग्रुप काशीद आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम म्हणजेच काशीद चषक 2022 आलेल्या तमाम संघांचे, संघ मालकांचे, खेळाडूंचे, देणगीदार मान्यवरांचे आणि क्रिकेटमध्ये जाण आणणाऱ्या तमाम क्रीडा रसिकांचे मनापासून हार्दिक स्वागत, दमदार स्वागत. 61 विजयासाठी आपण पाहतोय 61 धावसंख्येचं आव्हान आहे. टार्गेट अगदी मोठा आहे आणि गोलंदाजीच्या उंबरठ्यावरती एकसष्ट धावसंख्येचं लक्ष आपण पाहतोय आणि गोलंदाजी मार्कवरती राजेश सोल्टे मॅन फ्रॉम पिंपरी चिंचवड पाहायला मिळालाय. पहिला चेंडू अगदी खोलात पाहायला मिळालाय. पहिल्या चेंडूवरती सिंगल प्राप्त होते. लक्ष मात्र एक मोठा आहे. विश्वजीत ठाकूरचा झेल सोडला होता आणि त्यानंतर त्याने अवतरलेलं रुद्र रूप सुद्धा आपण पाहिलं. येथे मात्र राजेश सोल्टे ज्याच्या बोटांमध्ये खूप मोठी जादू आहे, कलात्मकतेसाठी तो ओळखला जातो, तोच पाहूया राजेश सोल्टे मैदानावरती कशा पद्धतीने मारा करेल. राजेश सोल्टेचा हा चेंडू मात्र अगदी चांगला पाहायला मिळतोय. धावांसाठी संघर्ष पाहायला मिळतोय. येथे मात्र धावा वेगाने येणं गरजेचं आहे, परंतु तळेगाव दाभाड या राजी 11 कोटेश्वरीवाडी संघासमोर खूप मोठं आव्हान आहे, ते म्हणजे राजेश सोल्टे आणि विश्वजीत ठाकूर यांचं.
हा चेंडू लाक्समच्या बराचसा बाहेर आणि पंचांकडून इशारा आलाय. क्रिकेटचा नियम क्रमांक 22 अनुसार हा चेंडू मात्र आहे एक्स्ट्रा. हा चेंडू मात्र असणार आहे स्वैर. त्यामुळे धावफलकावरती केवळ 2 धावा लागत आहेत आणि आता मात्र आवश्यकता असेल चांगल्या पद्धतीने बॅटिंग करायची. त्याचबरोबरीने विष्णू आणि सागर यांना परवेश शेठचं अग्राचं आमंत्रण आहे. आपण परवेश शेठ यांच्याशी लगेच संपर्क करायचा आहे. विष्णू आणि सागर येथे मात्र अगदी समोरच्या दिशेने अप्रतिम प्रहार. चेंडू लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांचा आणि दणदणीत षटकार. Six on the board now. Over number 4 in a progress. आता मात्र हल्ला बॉल करतोय आकाश दाभाडे. त्याच्यावरती खूप मोठी मदार असणार आहे. पुन्हा एकदा अप्रतिम फटका आणि तितकंच देखणं कमालीचं क्षेत्ररक्षण राहुल याचा पाहायला मिळाले. अप्रतिमरित्या त्यांनी झेप लगावली, डाईव्ह लगावली. तर नक्कीच मावळची टीम आहे. मावळ तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन देखील अलीकडे आपण पाहतो आणि संपूर्ण मावळ तालुक्याचं लक्ष प्रितेशजी या मॅचवर लागलंय. कारण दत्ता पवार आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आकाश, धडाकेबाज आकाश मैदानात खेळत आहेत. निश्चितपणे आता त्यांना चांगली बॅटिंग सुद्धा करून दाखवावी लागेल. आणि हा चेंडू मात्र आपण पाहतोय लो फुटा स्वरूपाचा होता. बॅटच्या पट्ट्यावरती व्यवस्थित त्याला घेता आला नाहीये. योगेश पवार अगदी डीप मधना चेंडू मागे पोहोचलेच जरूर, परंतु तोपर्यंत 2 धावा मात्र अगदी वेगाने कंप्लीट केल्यात. धाव फलकावरती आता मात्र 9 धावा लागतात. जेथे षटक क्रमांक पहिलं चालू आहे. राजेश सोरटे मारा करतोय पहिल्या षटकामध्ये. कुठेतरी जर आपण पाहिलं ना तर हळूहळू का होईना आता राज इलेव्हन कोटेश्वरीवाडी संघ मॅच मध्ये येतोय. हा चेंडू मात्र बॅक फुटवरती जाऊन अगदी चांगला स्ट्रोक ते लगावतात. क्षेत्ररक्षक ते पाहायला मिळते. फक्त सिंगल मिळेल या चेंडूवर आणि धाव फलकावरती आता 10 धावा होतात पहिल्या षटकात. आता मात्र 18 चेंडू आणि 51 धावा सरासरी वाढले. आता जर आपण पाहिलं ना तर चंदू सर शेवटच्या 3 षटकांमध्ये 51 धावांचं लक्ष आहे आणि विश्वजित ठाकूर सारख्या गोलंदाजाचं 1 षटक सुद्धा बाकी आहे. नक्कीच खूप महत्वाचं आहे. परंतु या 2 फलंदाजांकडे संपूर्ण मावळ तालुका ज्या 2 फलंदाजांची बॅटिंग पाहण्यासाठी आतुर असतो ते 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. आकाश दाभाडे कोटेश्वरवाडीचं नाव संपूर्ण पुणे जिल्ह्यात ज्याने केलंय. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर दत्ता पवार एक नामवंत खेळाडू आहेत पश्चिम महाराष्ट्रातील. परंतु जरी गोलंदाजीसाठी आपण पाहू शकता टेनिस क्रिकेट विश्वातील मात्र एक नामवंत खेळाडू त्यांना पाहायला मिळत आहेत. म्हणजेच विश्वजित ही मॅच जरी 51 अजून पाहिजे असेल तर रंगतदार होऊ शकते. निश्चितपणे चंदू सर आणि श्लोक इलेव्हन आणि शिरसाट स्पोर्ट या संघाला विनंती आपण टॉस करण्यासाठी त्वरित यायचं आहे. सचिन जुगे आणि त्याचबरोबर प्रदीपजी मुकादम या दोन्ही मान्यवरांचे या ठिकाणी आगमन होते. वाकळण संघ चला टॉस करण्यासाठी त्वरित या ठिकाणी यायचं आहे आणि सर्वांना उत्कंठ असेल कारण महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमधील ग्रामीण क्रिकेटमधील एक मोठं नाव या ठिकाणी उपस्थित संघ राहतोय म्हणजेच जी स्पोर्ट्स वाकळण. निश्चितपणे ज्या पद्धतीने तुम्ही म्हणाला त्या पद्धतीने एवढ्या लांबून ते ही स्पर्धा खेळण्यासाठी आलेत आणि आल्यानंतर तुमचा टॅलेंट आता इथे दाखवून द्यावं लागेल. निश्चितपणे पुण्यामध्ये आकाश दाभाडेने केलेली कामगिरी नेहमीच चांगली राहिले, परंतु आज त्याला मुरुडकरांना सुद्धा खुश करावं लागेल. नक्कीच माझ्या मते क्वचित असं पाहिलं मिळतं की ग्रामीण क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये एवढ्या जिल्ह्यातील संघ आले असतील. रायगड आहे, त्याचबरोबर ठाणे आहे, पुणे आहे आणि अहमदनगर देखील आहेत. ग्रामीण क्रिकेट खेळण्यासाठी 4 जिल्ह्यातील संघ या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळालेत. निश्चितपणे हेच तर खासियत आहे. पहिल्या वर्षापासून काशीच्या स्पर्धेमध्ये नेहमीच वेगवेगळ्या जिल्ह्यातील संघ येत असलेले आपण पाहिलेत. आणि विश्वजित ठाकूरच्या पहिल्या चेंडूवरती हल्ला बॉल, परंतु डीप मिड विकेटला पकडला गेलाय. येथे दत्ता पवार एक मोठा धक्का, मोठा हादरा. दत्ता पवार जातोय बॅक टू द पवेलियन.
आणि सेकंड राऊंडच्या सर्व मॅचेस या 3 ओव्हरच्या असणार आहेत. त्याची सर्व संघनायकांनी नोंद घ्यायची आहे. धाव फलकावरती एकंदरीत जर आपण पाहिलं ना तर 10 धावा आल्यात आणि विजयासाठी अजूनही 51 धावसंख्येची आवश्यकता आहे. 17 चेंडू आणि 51 धावा असं लक्ष आहे. त्यामुळे कुठेतरी आता बॅटिंग करणाऱ्या संघाला चार्ज होणं गरजेचं आहे. बॅटिंग करणाऱ्या फलंदाजांना आता टॉप गिअरमध्ये येऊन बॅटिंग करावं लागेल. विश्वजित ठाकूर आपण पाहतोय टेनिस क्रिकेटमधील एक अव्वल दर्जाचा गोलंदाज म्हणून त्याला पाहिलं जातं. त्या विश्वजितच्या हाती चेंडू आहे आणि गोलंदाजीला आल्यानंतर आपण पाहतोय विश्वजित ठाकूरने अगदी पहिला चेंडूवरती आयकॉन खेळाडूला बाद केले. त्यामुळे नवीन खेळाडू आपण पाहतोय निलेश ढगे मैदानात आलाय. हा चेंडू ओहो ही ताकद आहे मोठ्या याची अत्यंत वेगात आणि त्याच वेळी आपण पाहतोय शॉर्ट ऑफ प्लेनला टाकलेला हा चेंडू बॅट्समनला मात्र कनेक्ट करता आला नाही. याच पद्धतीच्या गोलंदाजीसाठी तो ओळखला जातो. मैदानामध्ये आपण जर पाहिलं ना विश्वजित ठाकूर आपल्या नेहमीच्या रिदम मध्ये आपल्या नेहमीच्या मूड मध्ये पाहायला मिळतोय. सातत्य हे विश्वजितचं नेहमीच वैशिष्ट्य ठरले. इथे मात्र बॅकफूट वरती जाऊन फटका अगदी चांगला आहे परंतु टायमिंग मात्र पाहिजे त्या पद्धतीचं झालेलं पाहायला मिळत नाहीये. त्यामुळे केवळ सिंगल मिळते या चेंडूवर. आमचे साथी समालोचक मित्र हरिभक्त परायण हरीश डिगीकर सर यांचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. अकरा धावा धावफलकावर लागल्यात. षटक क्रमांक सेकंड चालू आहे. धावा ज्या गतीने पाहिजेत ना त्या पद्धतीने येताना पाहायला मिळत नाहीयेत. येते ओहो क्या बात है शॉट ऑफ द टूर्नामेंट अफलातून स्ट्रोक. दिया रेंदिया खा है तक दिया रेंदिया खा डाल में सोने दी बेबी डाल में सोने दी बेबी डाल में सोने दी आयकॉन खेळाडू निलेश ढगे मलवलीचा हा खेळाडू मैदानावरती गेल्यानंतर रिवतचा देखणा फटका खेळलाय. तो म्हणजे विश्वजित ठाकूर सारख्या एक नामवंत गोलंदाजा समोर आणि त्याने सुद्धा आपले इरादे जाहीर केलेत. शिरसाट स्पोर्टचे पॅकर अंबादासजी शिरसा त्यांना सुद्धा विनंती असणार आहे. आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचं आहे. आणि श्लोक 11 वाकळण संघाचे पॅकर रोहिदास वाजेकर यांना सुद्धा विनंती असणार आहे. आपण सुद्धा स्टेजवर येऊन असं नसतं व्हायचं आहे. इथे मात्र प्रत्येक पॅकरचा सन्मान केला जातोय. सो आपला सुद्धा विनंती असणार आहे की आपण सुद्धा येथे यायचं आहे. आपला सुद्धा यथोचित असा सन्मान केला जाईल. मैदानावरती धावा येत आहेत. आता 19 धावा पाहायला मिळाल्यात धावफलकावर. यावेळी निलेशच्या बॅटमधनं पुन्हा एकदा तडाखेबंद स्ट्रोक योगेश पेंडकरच्या हाती झेल देऊन तरतलाय फलंदाजी करणारा फलंदाज निलेश ढगे. दोन षटकांमध्ये 19 धावा आल्यात. पहिल्या षटकात 10, दुसऱ्या ओव्हरमध्ये 9 आणि आता मात्र 12 चेंडूंमध्ये 42 धावांची आवश्यकता. आता मात्र फक्त आणि फक्त अटॅक हल्ला बोलच करावा लागेल. अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स असं सुद्धा म्हटलं जातं आणि तो अटॅक मैदानावरती आता दाखवावा लागेल राज 11 कोटेश्वरवाडी या संघाला. कारण पहिल्या 2 षटकांमध्ये राजेश सोलटे आणि विश्वजित ठाकूरने केलेली दमदार आणि प्रभावी गोलंदाजी त्यामुळे निश्चितपणे दबाव दडपण प्रेशर सर्व काही राज 11 कोटेश्वरीवाडी संघावरती. त्याचवेळी जर आपण पाहिलं तर त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर रायगड प्रीमियर लीगचा बेस्ट बॉलर ठरलेला जयेश खेरकरला गोलंदाजीला विश्वजित ठाकूरचा झेल सोडला होता आणि त्यानंतर त्याने खेळलेली अप्रतिम इनिंग. त्याचमुळे झारा इलेव्हन महाड संघाने एक मोठी धावसंख्या धावफलकार लावली. जयेश पाहायला मिळतोय. पहिला चेंडू अप्रतिम फलंदाजाला बुचकाट टाकणारी गोलंदाजी
जयेश सुद्धा प्रभावी मारा करतोय. रायगड प्रीमियर लीग मुळे एक वेगळ्या पद्धतीचं वलय या खेळाडूला लाभलं आणि खऱ्या अर्थानं या गोलंदाजाने या वर्षीच्या रायगड प्रीमियर लीग मध्ये जी गोलंदाजी केली होती ना ती अगदी अद्भुत स्वरूपाची होती. ना भूतो ना भविष्यती अशा स्वरूपाचा परफॉर्मन्स या खेळाडूने तिथे केला होता. 11 चेंडू 42 धावा, 11 चेंडू आणि 7 षटकार अशा पद्धतीने बॅटिंग करावी लागेल आता राजलियन संघाला. येथे मात्र फटका खूप वेळ हवेमध्ये योगेश पेंडकर देते आहे, परंतु चेंडू फ्लाय झालाय त्याच्या डोक्यावर ना सीमारेषा पलीकडे. मच नीडेड 6 फॉर टीम राज 11 कोटेश्वरी वाडी. नाम पे करके सभी अपराध लीला है, मैं करूँ तो साला कैरेक्टर ढीला है, मैं करूँ तो साला कैरेक्टर ढीला है. टॉससाठी यायचं विनंती असेल गुलेवाडी संगमनेर जिल्हा अहमदनगर आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर टॉससाठी यायचं आहे श्लोक 11 वाकळण जिल्हा ठाणे. आता मात्र आक्रमण चालू झाले. आकाश दाभाडेच्या बॅटमधनं एक षटकार आलाय. आता थोड्याफार प्रमाणात चलबिचल आपण पाहतोय महाड संघामध्ये, कारण आकाश दाभाडेकडनं याच पद्धतीची बॅटिंगची अपेक्षा होती त्यांच्या संघ व्यवस्थापकांना आणि तशीच बॅटिंग तो करतोय. राईट नंबर द विकेट. जयचा पुढील चेंडू पुन्हा एकदा आकाशचा हल्ला बॉल. येस इट इज ओव्हर द मिड विकेट. सेकंड 6 इन अ रो. आकाश इज ऑन द फायर नाउ. कित्येक कारनामे आकाश दाभाडेने या अगोदर देखील केलेले आहेत कोटेश्वरवाडीसाठी आणि त्यामुळे अपेक्षा त्यांच्या संघाला असणार आहे ती कामगिरी आकाशने पुन्हा एकदा करावी. D11 कोटेश्वरवाडी राज 11 सर्वच खेळाडू दाभाडे असल्या कारणाने टीमचं नाव देखील D11 आहे. क्रिकेट हा खेळ असा आहे ना, जोपर्यंत शेवटचा चेंडू येत नाही ना तोपर्यंत कोणी सामन्याचं भवितव्य वर्तवू शकत नाही. पुन्हा एकदा तिसरा मोठा फटका. त्याने सीमारेषा पलीकडे आकाश कडनं षटकाराची हॅट्रिक. सरोज दिवेकर यांच्याकडून आकाशसाठी 500 रुपयाचा पुरस्कार आलाय. का संपूर्ण मावळ तालुका या खेळाडूची फलंदाजी पाहण्यासाठी आतुर असतो असा कोटेश्वरवाडीचा सुपरस्टार आज काशीद मध्ये बरसताना पाहायला मिळतोय. लगातारचे 3 षटकार, परंतु जयेश देखील काही कमी नाहीये, हेही विसरून चालणार नाहीये. महाडचा आणि रायगड जिल्ह्यातील एक नामवंत गोलंदाज आहे निश्चितपणे, परंतु आकाशची बॅट लागले आणि येणारा प्रत्येक चेंडू त्याला फुटबॉलच्या आकार एवढा दिसतोय. आता मात्र विजयासाठी 8 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. जयेश खरकर वरती केलं आक्रमण, हल्ला बोल प्रहार. आता फ्रस्ट्रेशन मध्ये निराशेच्या गर्दीमध्ये जयेश खरकर पाहायला मिळतोय. सलग 3 षटकार आलेत आणि एक वेगळ्या पद्धतीचा कॉन्फिडन्स आता पाहायला मिळेल आकाश दाभाडेकडे. आता मात्र महाड संघाला विनिमय करावा लागतोय. स्ट्रॅटेजी त्यांना सुद्धा बदलावी लागेल. क्रिकेटचा हा विलक्षणीय खेळ आपण पाहतोय. विलोभनीय असा सामना इथे पाहायला मिळतोय. ओहो, लाईन चेंज केले, कमालीची गोलंदाजी, चांगल्या पद्धतीने कमबॅक केले. थोडा जर आपण पाहिला चेंडू बॅट्समन पासून लांब ठेवला, कट करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये आकाश मात्र बीट झाला. नक्कीच आकाशला बीट जरूर केलाय, परंतु मॅच रंगात आली आहे. एका बाजूला कोटेश्वरवाडी तळेगाव शहराच्या बाजूला, मात्र तळेगाव दाभाडे शहराच्या बाजूला एक छोटीशी वाडी आहे, छोटंसं गाव आहे आणि तळेगावचीच वाडी आहे आणि त्या गावाच्या नावाचा डंका आज रायगड जिल्ह्यात गाजतोय. परंतु जयेश देखील काही कमी नाही आहेत. आणखीन एक हवाई हल्ला. वा, आकाशने दाखवलं गोलंदाजाला. आकाश कोटेश्वरवाडी साड़ी के फॉल सा
कभी मैच किया रे, कभी छोड़ दिया दिल, कभी कैच किया रे। साड़ी के फॉल सा कभी मैच किया रे, कभी छोड़ दिया दिल, कभी कैच किया रे। कधी रंग बदलेल याचा नेम नाही आणि तो रंग मात्र या मॅच मध्ये नक्कीच बदलताना पाहायला मिळत आहेत. तुमच्या आमच्या सर्वांचा आवडता आणि लाडका खेळ काशीद मध्ये आज रंगाला आला नाही, येणारच. आज फायनलचा दिवस आहेत आणि ग्रामीण संघ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून काशीद मध्ये दाखल झालेत. 24 धावा मागील षटकामध्ये आल्यात आणि आता मात्र 6 चेंडू 18 धावा असं लक्ष. जिंकणार कोण, राज 11 कोटेश्वरवाडी की झारा 11 महाड. परंतु रखरखत्या उन्हामध्ये आकाश टळपलाय आणि आकाश टळपल्यानंतर थोडंसं वेगळं चित्र आपण पाहतोय. आता अगदी सायलेंट पाहायला मिळतं मैदानावरती. 6 चेंडू 18 धावा. मॅच अगदी रंगतदार अवस्थेमध्ये, निर्णायक अवस्थेमध्ये, परंतु पैसा वसूल मॅच पाहायला मिळतोय. हाय व्होल्टेज मुकाबला ते पाहायला मिळतोय. षटक क्रमांक अंतिम अनुज चांदवेकरच्या हाती कर्णधाराने चेंडू दिलाय. पाहूया 6 चेंडू मध्ये 18 धावा हे लक्ष असताना कशा पद्धतीने अनुज चांदवेकर मैदानावरती गोलंदाजी करेल. मॅच अगदी रोमांचक अवस्थेत आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू अनुज चांदवेकर याचा. ओहो, यावेळी मात्र चेंडू आलाय चांगला आणि रनआउटची विकेट येथे प्राप्त झालेली पाहायला मिळते. पहिलाच चेंडूवरती सुसाईड, पण स्ट्राईक कोणाला मिळाले, इन्फॉर्म बॅट्समनला. हो, आता ही गोष्ट पाहण्यासारखी असणार आहे. 5 चेंडू मध्ये 3 षटकार मारले जातील का? योगेश पेनकर सारखा एक धूर्त संघनायक आहे, कशी कॅप्टनशिप करायची उभ्या जगाने पाहिलंय. तर पाहूया त्याच्या कॅप्टनशिपचा कस जरूर लागणार आहे, कारण समोर एक न सुटलेलं कोडं आहे. त्या कोड्याचं नाव आहे आकाश दाभाडे, मॅन फ्रॉम कोटेश्वरवाडी. मॅच रंगात आली आहे. नक्कीच अभि तिकडे देखील ती क्षमता आम्ही पाहिलं. अभिला देखील माझ्या मते पवनानगरची जी पवन मावळ चषक होते त्यामध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. परंतु पाहूयात आकाशवर मात्र नजर असणार आहे. प्रितेश सर, मॅच सुरुवातीला असं वाटलं होतं पहिलं 2 ओव्हरमध्ये दबाव होता, परंतु आकाशने आपल्या नावाचा डंका या ठिकाणी पिटलाय. निश्चितपणे, आणि मॅचचं प्रेशर पाहता योगेश पेनकर बाउंड्रीवर होता आणि तो आता मात्र कीपर राहिला गेलाय. त्यावरून आपल्याला लक्षात येते मॅच किती रंगतदार अवस्थेमध्ये आहे. पहिला चेंडू अनुजने चांगला टाकलाय, त्यामुळे थोडासा त्याला एक कॉन्फिडन्स मिळाला असेल. परंतु आकाश दाभाडे मागील षटकातील इनिंग कॅरी करणार का, हा यक्ष प्रश्न आता निर्माण झालाय. नेक्स्ट बॉल अनुज चांदवेकर याचा. ओहो, स्लोवर वन, गती कमी केली आणि आकाशला मात्र टाकलं बुचकळ्यात. नक्कीच गती कमी केली, कौतुक करावं लागेल. उंची छोटी आहे परंतु कल्पकता आहे आणि यालाच क्रिकेट म्हणतात. आणि पुन्हा समीकरण बदलेल. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 18 धावांची आवश्यकता. 3 चेंडू सीमारेषेच्या पलीकडे टोलवायचे आहेत. आकाश एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर गोलंदाज अनुज आहेत. अनुज की आकाश, आकाश की अनुज, महाड की कोटेश्वरवाडी. निश्चितपणे, परंतु योगेश पेणकर यष्ट्यांमागे गेल्यानंतर आहे ना गणित थोडंसं बदलले. हा चेंडू भिरकावलाय डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर. दमदार षटकार. तू जानू वानू जो कहता है बीवी तेरी हूँ लगता है सामे और सामे सामी सामी जो कहती हूँ मर्द मेरा तू लगता है सामे और सामे फिर पीछे पीछे चलो जैसे फिर पीछे पीछे चलो जैसे मंदिर की सीढ़ी पे चढ़ूं सामे फिर बगल बैठूं ऐसे जैसे शिव के बगल. दिवेकर यांच्याकडून पुन्हा एकदा 500 रुपयाचा पुरस्कार आकाश दाभाडेसाठी आला आणि आकाशने मॅचचं गणित बदलवलंय. 3 चेंडू बाकी आहेत आणि अजूनही 12 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. आणखीन एक बिग हिट, मोठा टोला दूरच्या रानात आणि केळीच्या बनात. षटकार.
पहा प्रीतेची मॅच कुठे आली आहे. 2 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता. काशीच्या तमाम क्रिकेट रसिकांना ही मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या दोन्ही टीम साठी झाल्या पाहिजेत. मॅच अजूनही ऑन आहे. ही मॅच महाडला देखील जाऊ शकते. अनुज का या ठिकाणी कारनामा करू शकतो, परंतु ज्या पद्धतीने बॅटिंग करतायत ना आतापर्यंत षटकारांचा पाऊस पाडलाय कोटेश्वरवाडीच्या या धडाकेबाज फलंदाजाने. नाव आहे आकाश दाभाडे. आज काशीद मध्ये कामगिरी करतायत. नक्कीच संपूर्ण मावळ तालुका नक्कीच टीव्ही ऑन करतो, स्मार्टफोन ऑन करतो, आकाशची बॅटिंग पाहतो, परंतु समोर योगेश पेंडकर आहेत आणि जारा संघ आहे. त्यामुळे ही मॅच कुठेही जाऊ शकते. कमबॅक अनुज करू शकतो, परंतु समोर जर पाहिलं तर आकाश देखील आहेत. आकाश की अनुज, अनुज की आकाश, कोटेश्वरवाडी की महाड, कोण जिंकणार ही मॅच? यावेळेला मात्र कव्हरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय. बॉल अडवण्याचा प्रयत्न, बॉल फरार, सीमारेषा पार, चौकार. अशीच एक मॅच रंगली होती ज्या मॅच मध्ये आशिष कनोजिया खेळत होता. कंपल्सरी चेस आहे. 1 बॉल आणि 2 रनची आवश्यकता. या स्पर्धेची आतापर्यंतची सर्वात बेस्ट मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुण्याच्या मावळ मधून आम्ही इकडे का आलोय हे दाखवून देतात कोटेश्वरवाडी D11, शामभाऊ दाभाडे स्पोर्ट्स फाउंडेशन कोटेश्वरवाडी, अर्थातच राज 11 या नावाने आपल्याला संघ पाहायला मिळतोय. अनुजकडे अजूनही संधी आहे. 1 बॉल शेवटचा, 2 धावांची आवश्यकता. गोलंदाज जिंकणार की फलंदाज जिंकणार? एका बाजूला आकाश, दुसऱ्या बाजूला अनुज. मॅच कोण जिंकणार? काशी चषक 2022. यावेळेला फटका समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्न करतात. 1 धाव घेतली, दुसरीचा प्रयत्न. पहा या ठिकाणी काय झालंय. एक मोठा उलटफेर, क्षणात सामन्याचं पारडं बदललं. आकाश दाभाडे, मावळ गाजवणारा आकाश दाभाडे आज रायगड गाजवताना पाहायला मिळतोय. अगदी विश्वजित ठाकूरने देखील त्यांचं कौतुक केलंय, कारण हे क्रिकेट आहे आणि खेळाडूवृत्ती विश्वजित ठाकूरने त्या ठिकाणी दाखवली आणि सर्वांच्या डोळ्याची पारणं फेडणारी मॅच या ठिकाणी पाहायला मिळाली. आणि पहा आता खेळ झालाय. आता आपलं मित्रत्वाचं नाते यासाठी एकमेकांशी हस्तांदोलन करण्यासाठी दोन्ही संघ जात आहेत. काशी चषकामध्ये एक जबरदस्त मॅच या ठिकाणी पाहायला मिळाली आणि आकाश